आता पहिल्यासारखं नातं नाही राहिलं आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी असं असायचं की मी तुला सांगू ना, गोविंदाचं आणि माझं एवढं जवळकीचं नातं होतं. म्हणजे मला काही त्याच्यामध्ये भूषण किंवा मोठेपणा तेव्हाही नव्हता आणि आजही नव्हता. म्हणजे गोविंदाची माझी मैत्री विरारपासून झाली. आमच्या संपादकांना कोणीतरी सांगितलं की गोविंदाचे वडील मोठे ज्योतिषी आहेत, त्यावेळेला ते हयात होते. तर त्यांना विचार म्हणे जाऊन तिकडे की तुमच्या मुलाचं भविष्य काय. बर. त्यांचं नाव अरुण आहुजा. तर ते विरारला सगळ्यांना माहिती की गोविंदा कुठे राहतो. त्यावेळेला तो मामाच्या घरी जुहूला शिफ्ट झाला होता. शोधत शोधत मी गोविंदाच्या घरी गेले, वडील भेटले. त्यांनी गोविंदाचं भविष्य सांगितलं, मेरा बेटा बडा स्टार बनेगा. म्हणजे ते तर त्याचे सुरुवातीचे दिवस होते, पण त्यांनी केलेलं भविष्य खरं ठरलं. आणि हे सगळं गोविंदाला वडिलांनी सांगितलं की एक जर्नलिस्ट आली होती. मग त्याने शोध घेतला, कोण आलं होतं आपल्या घरी आपल्या पश्चात. मग मी सांगितलं की बाबा त्याचं मी काही गॉसिप वगैरे केलेलं नाही आहे, जेन्युनली मी तुझ्या वडिलांना भेटायला आले होते. आय गॉट टू नो की ही इज अ क्वाईट फेमस ॲस्ट्रॉलॉजर आणि त्यांनी केलेली प्रेडिक्शन्स खरी ठरतात. तर ती मैत्री झाली. गोविंदाने नंतर सगळीकडे सांगायला सुरुवात केली. कोणाचंही ओळख असो समोर शत्रुघ्न सिन्हा आला, शत्रू भैया मिली है मेरी सिस्टर से, पूजा सामंत, शी इज जर्नलिस्ट. मला ते ऑकवर्ड वाटायचं, कारण अशी जवळीक मला नको आहे. किंवा हे नातं पत्रकार आणि कलाकार असं असावं. म्हणजे कोणाची बहीण बनण्यात मला काही इंटरेस्ट नाही, त्या पलीकडे तर मी विचारच करू शकत नाही. सो आय वॉज नेव्हर इंटरेस्टेड इन दॅट. पण त्याने असं नातं निर्माण केलं, सगळीकडे असं सांगितलं. पण जसं जसं गोविंदाच्या स्वतःच्या चुकींमुळे त्याचा डाऊनफॉल सुरू झाला, गोविंदाने मला इंटरव्ह्यूला बोलवून इंटरव्ह्यू दिलेले नाहीत. ओ. आय वेटेड फॉर हिम डाऊनस्टेअर्स ऑफ हिज बंगलो फॉर आवर्स अँड आवर्स. त्याने इंटरव्ह्यू दिला नाही आणि नंतर नोकराने सांगितलं की आता तो कंटाळला, आता नंतर या तुम्ही. काय प्रॉब्लेम झाला? फ्रस्ट्रेशन, नाही बोलायचं, मूड गेला त्याचा. मेंटल हेल्थ इश्यू? नॉट नेसेसरीली. एखाद्या वेळेला अपयश मिळालं की कशात लक्ष लागत नाही. अच्छा, तसं. नैराश्य येतं. हां, तेच म्हणजे डिप्रेशन किंवा फ्रस्ट्रेशन. हां, असं काहीतरी. तर तो त्याचा डाऊनफॉल सुरू झाला होता. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गोविंदा कधीही वेळेवर पोचत नाही. आणि आशा परेखपासून हेमा मालिनीपर्यंत सगळ्यांची हीच कंप्लेंट होती अलीकडेपर्यंत की सकाळच्या 9च्या शिफ्टला गोविंदा दुपारी 2 वाजता 4 वाजता येतो. मोठ्या मोठ्या स्टार्सना त्याने आवर्स अँड आवर्स वेट करायला लावलं आहे. त्यामुळे सगळे गोविंदाला इंडस्ट्री कंटाळलेली होती. त्यामुळे जो गोविंदाचा डाऊनफॉल झाला याला तो स्वतः रिस्पॉन्सिबल आहे. त्याचे पडसाद कुठेतरी उमटतातच ना. जो कलाकार सगळ्यांना सांगत फिरायचा की ही माझी बहीण आहे, त्या कलाकाराने अपॉइंटमेंट घेऊन सुद्धा मला इंटरव्ह्यू न देणं हे खचितच योग्य नव्हतं. आम्ही त्याला ऑलरेडी कव्हरवर घेतलं होतं, त्यामुळे त्याचा इंटरव्ह्यू घेणं मला गरजेचं होतं. त्यावेळेला आमच्या कव्हरसाठी 4 कलाकार लागायचे, नाही दिला इंटरव्ह्यू. असं आहे. त्यामुळे असेही अनुभव येतात. विद्या बालनची माझी मैत्री फार पूर्वीपासून आहे. मला आठवतं विद्या बालनचा इंटरव्ह्यू करायला मी गेले, त्या रूममध्ये विद्याने त्या PR मुलगी जी बसली होती तिला सांगितलं, आप जाओ हम बातचीत करेंगे. असे कलाकार फार तुरळक आहेत. शी इज व्हेरी होमली, शी इज व्हेरी स्वीट. आणि सर्दी झाली की माझा खोकला काही थांबत नाही, खोकल्याची ढास लागली. माझ्याकडे पाणी नव्हतं. विद्या बालननी आधी बेल वाजवली की तिला वाटलं समबडी विल गिव्ह अस द वॉटर. कोणी नव्हतं तिथे. विद्या बालनने इंटरव्ह्यू थांबवला आणि ती स्वतः पाणी शोधत शोधत प्रोडक्शन हाऊसच्या किचनपर्यंत गेली. ते ॲक्वागार्ड चालू केलं, पाणी घेतलं आणि मग परत विचारायला आली, पूजा मुझे लगता है आपको गरम पानी पीना चाहिए, आय विल मेक हॉट वॉटर फॉर यू. म्हटले नो 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 प्रॉब्लेम, इट्स ओके. ती स्वतः माझ्यासाठी पाणी घेऊन आली. असे विद्याचे खूप अनुभव आहेत. जवळकीचं नातं आहे. आणि विद्याने तिच्या अनेक गोष्टी मला सांगितल्या. बऱ्याचदा कलाकार आपल्या मोठेपणाच्या गोष्टी सांगतात आणि जिथे त्यांना वाटतं की ह्या गोष्टी सांगू नये, ती एक म्हण आहे ना, मान सांगा जगाला आणि अपमान सांगावा मनाला, तसं विद्याच्या बाबतीत नाही आहे. आयुष्यात आलेले अनेक चढउतार ती मोकळेपणाने शेअर करते. मग ते अवॉर्ड असो, तिचं आणि तिचा नवरा सिद्धार्थ रॉय कपूर यांचं एक खेळीमेळीचं असलेलं वातावरणातलं जे नातं असो, सगळं ती सांगते. त्यामुळे विद्या बालनशी माझी मैत्री आहे, रवीनाशी आहे,
जुही चावलाशी आहे, विकी कौशलची आहे. हे आजच्या पिढीतले स्टार्सशी ज्यांचं माझं नातं खूप छान आहे. छान, मस्त. वहिदा रेहमान, आशा पारेख. आशा पारेखच्या घरी मी जवळजवळ 9 वर्ष दर महिन्याला जात होते, कारण आमचा कॉलम होतं त्यांच्यासोबत. तर या कलाकारांशी नातं चांगलं आहे. बाकी अनेक कलाकार एकदा इंटरव्ह्यू केल्यानंतर पुढच्या वेळेला ते तुमच्याकडे स्ट्रेंज लुक देतात की आपण कधी भेटलो नाहीत, असेही अनुभव येतात. बट दॅट डझंट मॅटर. इट इज बिझनेस. इट इज बिझनेस. कालाय तस्मे ना मा. जसं सगळं जग बदलत आहे तेही बदलत आहेत, त्यामुळे तुम्हाला ते सगळं ॲक्सेप्ट करावं लागतं. मला माझ्या व्यवसायापासून कुठल्याही तक्रारी नाही आहेत. म्हणजे हे सगळं असंच चालायचं, जे आहे ते चांगलं आहे. खूप छान. आय एम व्हेरी हॅपी फॉर दॅट. अरे वा, मस्त. खूप मजा आली आणि असं वाटतं अजून चालू, कारण ह्याला काही एंड नाही, नाही का. बॉलिवूडच्या गप्पा म्हणजे गॉसिप, हे म्हणजे जितकं ऐकावं तेवढं अजून आपल्याला इंटरेस्ट वाढत जातं. पण आता आपण इथेच थांबूया. तर खूप मजा आली, पहिल्यांदा मी तुला भेटले, त्यामुळे आनंद झालाच आणि इंटरेस्टिंग झाल्या आपल्या गप्पा. तर तू इथे आलीस, आम्हाला वेळ दिलास आणि भरपूर काही आम्हाला गॉसिप गप्पा पण केल्या. त्याबद्दल तुझं खूप खूप आभार आहे. थँक्यू सो मच पूजा. थँक्यू सो मच अंजली फॉर इन्व्हायटिंग मी हिअर अँड हॅव्हिंग अ वंडरफुल चॅट विथ यू. येस, I thoroughly enjoyed it. I had a great time. Yeah. Thank you. Thank you. Bye. Looking forward to meet you again. येस. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.